नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकनचे स्टीम केलेले मोमोज। चला तर मग मोमोजसाठी लागणारे साहित्य बघूया। मी 500 ग्रॅम बोनलेस चिकन घेतला आहे। मी एक कांदा चिरून घेतला आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 2-3 कोबीचे पाने चिरून घेतले आहे। 1 हिरवी शिमला मिरची चिरून घेतली आहे। 4-5 बीन्स चिरून घेतले आहेत आणि लसूण पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे आहेत। थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना चिरून घेतला आहे। मोठी वाटी मैदा घेतला आहे। आता आपण या चिकनचा खिमा करून घेऊया। मोमोसाठी चिकन बारीक करून घेतला आहे, ते मी मिक्सर मध्ये केलेलं आहे। तर मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेऊ। आता आपण ही पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण चिकन मध्ये मिक्स करू। त्यानंतर ना चिरलेले व्हेजिटेबल घेतले आहे, ते सगळं चिकन मध्ये मिक्स करायचं। आपण पहिल्यांदा कांदा घातला आहे, नंतर कोबी घातला आहे, चिरलेली शिमला मिरची, बीन्स आणि त्यानंतर न कोथिंबीर, पुदिना। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ, त्यानंतर ना 1 चमचा तेल घालायचं। त्यानंतर ना 1 चमचा सोया सॉस घालायचा। परत आता मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेला आहे। आता त्यानंतर ना आपण पिठाची तयारी करून घेऊ। मोमोजसाठी 1 वाटी मैदा घेतला आहे, तो आता मळून घेऊ। मळण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पाणी घालून आपण चपातीचं जसं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। जास्त घट्टसर नाही मळायचं पीठ, थोडं सैलच ठेवायचं आहे। पीठ आपलं आता तयार झालेलं आहे मळून। बघा अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर ना आपण चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, कारण की आपण मोमोज असे स्टीम करून घेणार आहे। अशा प्रकारे पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या। आपण अशी पुरी लाटून घेतलेली आहे। आता आपण चिकनची स्टफिंग भरायची आहे। जास्त काय आपण डिझाइन वगैरे करत नाही बसणार, एकदम साध्या पद्धतीने मोमोज तयार करणार आहे। असे हे 2 पदर एकमेकांना चिकटवून घ्यायचे आणि अशा प्रकारे मोमोज तयार करून घ्यायचे। मी एकदम मोठी चपाती करून त्यामध्ये 3-3 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। तर अशा प्रकारे आपण एकदम सगळे मोमोज तयार करून घेऊ। मोमोज आपले बनवून तयार झाले आहेत। आपण आता ते स्टीम करून घेऊ। मोमोजसाठी आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊ। पाणी गरम झालेलं आहे। आता मोमोज आपण स्टीम करायला ठेवू। मोमोज स्टीम करायला ठेवताना त्याच्यावरती झाकणी ठेवायची आणि 15 ते 20 मिनिटं चांगले वाफेवरती शिजवून घ्यायचे। मोमोज वरती झाकणी ठेवून आपण मोमोज स्टीम करून घेऊ। 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती चांगले शिजवून घ्यायचे आहेत। 20 मिनिटं झालेले आहेत। चिकन मोमोज आपले आता तयार असतील। मोमोज आपले चांगले शिजून तयार आहेत।
आपले मोमोज तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे मोमोज बरोबर मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.